नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं दिलसे स्वागत। मी असं ऐकलंय की तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही, पटकन सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत। तर आज आम्ही निघालोय गावी, कारण आज वोटिंग आहे त्यामुळे, आणि सकाळ सकाळी चहा पण माझी सुरुवात झाली। तर चला दाखवते माझा आजचा दिवस कसा असतो। आता मी आणि मम्मा आणि अक्का तयार झालोय आणि सई घरीच थांबणार आहे इथं, आणि आम्ही आता निघालो सगळेजण छान छान दिसायला। चला, हे गडिंग्लजमधून बाहेर पडतानाचं दृश्य हे मला पाहायला नेहमी खूप 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 आवडतं। हे बघा, सगळीकडे हिरवळ आहे, इथं खूप छान शेती केलेली आहे, आणि मला बोलता येत नव्हतं कारण बसमध्ये होतो आम्ही, आणि हे दृश्य पाहण्यासाठी तर मी मोबाईल काढून ठेवलेला आणि माझा मोबाईल पटकला आणि काच तुटली, त्यामुळे मला हे दृश्य थोडंसंच घेता आलं। आणि हा बघा, आत्ता तिथं रस्ता करायचं चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवत होते। इथून प्रवास करताना आता आपल्याला धूळ पाहायला भेटते, कारण इथं आता रस्त्याचं काम चालू आहे। आणि तुम्हाला एक सांगू का, मी ज्यावेळेस गडिंग्लजमध्ये पहिल्यांदा आली त्यावेळेस मला या रस्त्याने खूप भीती वाटायची, कारण इथे खूप टर्न होते, पण आता माझी भीती कमी झाली। आता मला तेवढी भीती वाटत नाही, कारण सवय झाली त्यामुळे। क्या सच में कहना जरूरी था? आता इथून वरून गाड्या जाणार, असं त्यांनी वरून एक रस्ता बनवायला लागलेत, आणि इथं थोडंसं काम झालेलं, पण पुढं बऱ्यापैकी काम होत होतं। कोल्हापुरातून आम्ही गाडी नेणार होतो, आणि मध्येच आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो, तर ह्याची इथं नौटंकी चालू होती। वडापाव पार्टी। ते बघा, तिथे किती गर्दी दिसत होती, म्हणजे इथून तुम्हाला दिसत नाही नीट, पण तिथं फार गर्दी होती, आणि ती बोटिंगची गर्दी होती, कारण काल बोटिंग होतं। आणि ही पहा, आमची कृष्णा नदी। आमची कृष्णा नदी म्हणजे याच नदीचं प्यायला आम्हाला पाणी येतं। आत्ताच अक्का बोटिंग करून आलेली आहे। अक्का दाखव जरा। लय ना डोले त्यांनी। चला आता आम्ही घरी निघालो। सगळी पोरं इथे गडबड गडबड। आमचा किल्ला अजून काढायचा आहे, किल्ला काढायला आलोय आम्ही, घरी निघालोय आता। असं गोंधळ इथे नेहमीच चालू असतो, आणि मला खूप छान भूक लागलेली, आणि जेवणही मस्त केलेलं, मेन म्हणजे माझं फेवरेट भरलेलं वांगं केलेलं। आता 11:30 वाजले, आणि मला मेहंदीचा कोण सापडला आहे, तर आता मी मेहंदी काढणार आहे, आणि इथेच व्लॉग मी एंड करणार आहे। तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।